एकूण काय असलेलं आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर आजही मी सांगतो, हे तरुण मंडळीला मी सांगतो की तुम्ही खूप काम करण्यासारखं आहे, खूप काम सार्वजनिक काम करण्यासारखं आहे, नाव तुमचं उज्ज्वल होईल असं काम करण्यासारखं आहे. शेवटमध्ये लोक पण अतिशय चांगले प्रत्येक ठिकाणी मदत करते. तुम्ही प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणतरी माणूस असा पाहिजे की मी हे सगळं करतो, सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि तुम्ही जिथं जिथं मला बोलवाल तिथं तिथं माणूस मी येणार, मी लोकांना समजवून जाणार, लोक नक्की ऐकतील. आणि इथं काळ बदलत्या काळामध्ये हायस्कूल झालं पण विद्यार्थी काय कमी होत आहेत, लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बाकीच्या सगळ्या मॅडमनी आर्थिक परिस्थिती सुधारली, पैसे खिशात झाले, त्यामुळे हिचं कुठे टाकणार रिटर्न नाही, धड काय शिक्षक नाही आम्हाला मग आम्हाला इंग्रजी माध्यम मागलं नाही. अहो इथल्या मुलाने माध्यमिक शाळेत त्याने ते शिकलेच नाही. उदाहरणार्थ माझ्या मधूचा मुलगा हा इंग्रजी शाळेत कुठे शिकला, तेव्हा हे शिकलं नाही. तर त्या याच्यामध्ये लोकांनी विचार करायला पाहिजे की आपलं इथं कशी सुधारणा आपल्याला करतात. आणि याला एक उपाय आहे, तिथं ज्युनियर कॉलेज सुरू झालं पाहिजे. 8 ते 10 वर्षांनी शेरवई गावामध्ये तुम्हाला इमारती मोठ्या, तुम्ही सगळेजण इथे आहात की नाही हाच प्रश्न येईल. कारण शिल्पोचं चाललंय, हे सगळं पातळीपर्यंत सगळी ताब्यात घ्यायची म्हणून सगळं, त्यावेळेस तुमची काय परिस्थिती होईल. आणि या दृष्टिकोनातून तिथे आपल्याला ज्युनियर कॉलेज व्हावं मी मागे तुमच्याकडे करतो. पण कोण काय रिस्पॉन्स देत नाही, मी काय आता जाऊ शकत नाही. तर या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या गावाचं नाव आहे पण आणखीन कसं वाढेल आता याची पार्श्वभूमी घेऊन आपण सर्वांनी काम करायला पाहिजे. आणि मला त्यातल्या त्यात उज्ज्वलाजी बोलली की माझा भाऊ सामाजिक कामामध्ये होता, माझे वडील सामाजिक काम करत होते, तर मला पण याच्यामध्ये करायचं आहे. मी तुला सांगेन का तू याच्यामध्ये भाग घे, नक्की भाग घे. आणि नवीन नवीन कल्पना आणा ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही आहोत ना, आलो जायला पाहिजे असं नाही. मग मी सांगितलं ते सगळं काय ते बोरिंग, अरे बोरिंग केलं असं जायचं करून टाका बोललो. पैसे बघू आणू, पैशाला कुठं चोथा आहे आपल्याला. अहो कुठल्याही आमदाराला सांगितलं, पक्षाचा संबंध नाही, कुठल्याही आमदाराला सांगितलं, कारखानदाराला सांगितलं 50,000 रुपये देते, तो काय प्रश्न नाही. पैशाचा अजिबात प्रश्न आपल्यासमोर नाही, तो काम करायला पाहिजे. तुम्ही हे तुम्ही पण नवीन तरुण मंडळी विसरले, काम करायला तयार नाही. आपलं स्वतःच आपल्याला या पार्श्वभूमीवर आपल्या गावात आपल्या सांस्कृतिक उत्तरावरचं प्रगती होईल याच्याकडे लक्ष द्या. आम्ही तुम्हाला साथ द्यायला आजही तयार. फक्त पूर्वीसारखं रात्री दिवस काम करू शकत नाही, उभं राहू शकत नाही, ते आता निसर्गाच्या काळजी. तर या सगळ्या बाबतीत हा कार्यक्रम उज्ज्वलातून घडून आणला, खरंच चांगला गेला. किती कौतुक करायला जेवढं कमी आहे. म्हणून आम्ही आमची मनोगत तर या सगळ्या नवीन तरुण मुलांना आम्ही सांगू शकतो. तर मला कार्यक्रमाला तुम्हाला अध्यक्ष केला माझ्या हस्ते हे सगळ्यांना आभार मानतो आणि माझ्या अध्यक्षीय वाटण्याचा